जिल्हा बँकेचे राजकारण तापले. आमदार कायंदेंनी दंड थोपटले. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे यासाठी खामगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली, पण ती बैठक निष्फळ ठरली आहे. माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे उमेदवार सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. 21 संचालक पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीत 12 उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. मात्र त्यांच्या विरोधात 8 मतदारसंघातून 9 संचालक पदासाठी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांचे अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल रिंगणात आहे. अशा प्रकारे डॉक्टर शिंगणे खासदार प्रतापराव जाधव यांच्या पॅनलच्या विरोधात आमदार कायंदे यांनी दंड थोपटले आहे. तब्बल 16 वर्षांनी होणारी ही निवडणूक आता रंजक वळणावर आली आहे. सुरुवातीला बिनविरोध वाटणाऱ्या निवडणुकीने वळण घेतले आहे. 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. संचालक पदांसाठी ऑगस्ट 23 रोजी मतदान होणार असून ऑगस्ट 24 रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. उद्या ऑगस्ट 12 रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आता कोणाचा अध्यक्ष होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक त्या ठिकाणी लागू झाली आणि या बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात गेल्या महिन्यामध्ये 23-24 तारखेला फॉर्मची शेवट तारीख असताना अनेक लोकांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रवर्गातून वेगवेगळ्या त्या ठिकाणी बँकेच्या 21 जागांसाठी फॉर्म भरण्याचं त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आणि आज 11 ऑगस्ट आज बँकेच्या सर्व फॉर्ममधला माझ्या मते एक 250-300 फॉर्म सर्व त्या ठिकाणी आले होते आणि आज 11 तारखेला अर्ज मागे घेण्याची तारीख होती आणि आज या अगोदरही अनेक बैठका त्या संदर्भात झाल्या. सर्व पक्षीय मंडळी एकत्र येऊन त्या ठिकाणी निवडणूक व्हावी अशी सगळ्यांची भूमिका त्या ठिकाणी होती. कारण बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेक अडचणी बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेने त्या ठिकाणी मागील काळामध्ये इतिहासामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अडचणीत असल्याचं त्या ठिकाणी बँक अडचणीत असल्याचं आपल्याला जाणवलं, आपण ते बघितलं, आपल्याला सर्व त्यात कल्पना त्या ठिकाणी आहे. आणि गेल्या 25-30 वर्षापासून जे लोकप्रतिनिधी या बँकेवर प्रतिनिधित्व करतात, ते या बँकेचं नेतृत्व त्या ठिकाणी करत होते, त्यांचं सगळ्यांचं मत होतं की आपण एकत्र येऊन परत एकदा ही निवडणुकीत गेल्या 16 वर्षापासून निवडणूक झाली नव्हती. आता 16 वर्षानंतर आज निवडणूक लागली आणि आता ती प्रक्रिया पूर्ण होत होती. म्हणून सगळ्यांना असं वाटलं की आता जुनं जे झालं गेलं ते कुठंतरी बँकेचं काय झालं, कशामुळं अडचणीत आली, कशामुळं बँकेचं अवसानात निघाली, अनेक वेळा शासकीय मदत तिला घ्यावं लागली. आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांनी मागच्या वर्षी आपल्याला कल्पना आहे की 300 कोटी रुपयाचं सॉफ्ट लोन दादांनी त्या ठिकाणी दिलं. म्हणून कुठंतरी आज बँक कुठंतरी सुरळीत रस्त्यावर म्हणजे जेमतेम सुरू आहे आणि 10-20 कोटी रुपये नफ्यात आज बँक आहे असल्याची माहिती त्या दिवशी आम्हाला मिळाली. ते फक्त अजितदादा पवार साहेब यांच्या त्या ठिकाणी मदतीमुळं ते शक्य झालं. नाही तर आज इलेक्शनही व्हायचा विषय नव्हता किंवा शेतकऱ्याचाही त्या ठिकाणी अनेक लोकांचे पैसे अद्यापर्यंत त्या ठिकाणी गुंतलेले आपल्याला कल्पना आहे. अनेक शासकीय कार्यालयांचे, अनेक शासकीय संस्थांचे त्या ठिकाणी पैसे गुंतलेले ते आपल्याला माहिती आहे. तर अशा या बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मागच्या 2-3 दिवसापूर्वी सर्व पक्षी त्या ठिकाणी एक बैठक झाली. त्या बैठकीतही अनेक लोकांनी जुना इतिहास त्या ठिकाणी सांगून दाखवला की कशामुळं काय झालं. सगळ्या गोष्टी आता मी त्यामध्ये खोलात जाणार नाही, परंतु त्या सगळी चर्चा झाल्यानंतर सर्वपक्षीय समबलाबल उमेदवार त्या ठिकाणी घ्यावेत अशी भूमिका सगळ्यांची होती. आणि आमची भूमिका विशेष की अजितदादा पवार साहेबांनी बँकेला चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. 300 कोटी म्हणजे खूप मोठा आकडा, ज्यामुळे बँक आज चांगल्या स्थितीत येऊन पोहोचलेली आहे. अशी मदत भरभरून दादांनी केलेली आहे. तर दादांच्या त्या मदतीची जाण ठेवून आपण दादांच्या पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त, तसं तर सहकारामध्ये पक्ष नसतो हे स्पष्टपणे त्या ठिकाणी आम्ही बोललो की या ठिकाणी पक्ष नसतो, परंतु दादांच्या विचारांच्या लोकांना आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. आमची एक 4-5 उमेदवाराची मागणी होती, परंतु आम्हाला आश्वासनं काय मिळाली असतील ते मिळाले असतील त्याप्रमाणे आम्ही त्यांना नावेही दिली होती, परंतु एकही नाव त्यामध्ये आमचं शेवटच्या क्षणापर्यंत दिसलं नाही. आणि नंतर आमचे उमेदवार जे होते, इच्छुक उमेदवार,
जे आमचे भरपूर फॉर्म त्या ठिकाणी भरलेले होते, त्या सगळ्या उमेदवारांची एक मानसिकता होती की अशा पद्धतीनं होत असलेली निवडणूक आणि दादांच्या योगदानाने ही उभी असलेली बँक ती आपल्या हक्काची बँक आहे आणि शेतकऱ्यांची सातत्यानं या जुन्या लोकांकडून होत असलेली फसवणूक ती कुठंतरी थांबवली पाहिजे. म्हणून आपण एक चांगला निर्णय घेण्याची गरज आहे. लोकांना खूप अपेक्षा आपले सर्व लोकप्रतिनिधीकडून आहे, पण आता सगळेच जर एका बाजूने जर गेले तर लोकांना न्याय कोण देणार? अशा पद्धतीची एक स्पष्ट भूमिका या सर्व मंडळींनी, सर्व उमेदवारांनी आज व्यक्त या ठिकाणी सकाळी केली आणि नंतर त्यांनी जी भूमिका व्यक्त केली त्याला दुजोरा देत आम्ही पक्षश्रेष्ठींची चर्चा करून हे सर्व निर्णयावर पोहोचलो की आपणही आपले जे असतील ते उमेदवार त्या ठिकाणी सेपरेट पॅनल त्या ठिकाणी स्वर्गीय अजितदादांच्या नावाने त्या ठिकाणी उभं करावं, अशी एक निर्णय आमचा त्या ठिकाणी झाला आणि आम्ही स्वर्गीय अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल या नावचे या पॅनलचं त्या ठिकाणी आज त्या अर्ज कायम ठेवलेले आहेत आणि अनेक अर्ज त्या ठिकाणी आमचे आहेत. त्यामध्ये मी अर्जांची नावं आता या ठिकाणी वाचून दाखवतो. नंबर 1 मध्ये सांभारे पाटील, मंदाकिनी रमेशराव हे महिला मतदारसंघातून त्या ठिकाणी आहेत. टाले प्रतिभा विनायक याही महिला मतदारसंघातून त्या या ठिकाणी आहेत. गायकवाड योगेश माताजी पण आहेत अनुसूचित जाती जमातीमधून. दांडगे मनोज ज्ञानोबा बुलढाणा ओबीसी मधून आहेत. पाटील ज्ञानेश्वर पुरुषोत्तम शेगाव येथील आहेत, ते वैयक्तिक मतदारसंघातून आहेत, वैयक्तिक मतदारसंघातून. मोरे उज्ज्वला गणेश सिंग मोतळा इतर सहकारी संस्थामधून ते उमेदवार ते आहेत. खंड शिवनंदा रामकिसन लोणारच्या सहकारी संस्थेमधून ते आहेत आणि तायडे शिवचंद्र तेजराव मलकापूर सहकारी संस्थेमधून ते आहेत आणि अनेक उमेदवारांचे अर्ज अजून आलेले आहेत, पण तेही त्या पॅनलमध्ये ॲड होतील. म्हणून हे सर्वपक्षीय पॅनल राष्ट्रवादीचे आहेत, काही इतर पक्षांची लोक यामध्ये आहेत. पक्षाचं म्हटलं म्हणजे सहकारात मी अगोदरच सांगितलं की हे दादांच्या विचाराचे किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांवर बँकेच्या सभासदांवर त्या ठिकाणी अन्याय होऊ नये अशा वाटणाऱ्या लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यांचं पॅनल त्या ठिकाणी आता आम्ही तयार केलेलं आहे आणि आम्ही समोरील काळात चांगल्या पद्धतीनं सगळेच्या सगळे निवडून आमची येतील असं आम्हाला खात्री आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत.